हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्माचा चांद्रवर्षी नवीन वर्ष आजपासून सुरू होत आहे. गुढीपाडवा आणि गुढी उभारणे हा 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आजचा आहे मित्रांनो. विधिवत गुढी उभी करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही, पण शक्यतो यावेळी दिवसाच्या पहिल्या प्रहरात आपण दरवर्षी पहिल्या फेऱ्यामध्ये उभी करत असतो गुढी. पण आज सूर्योदयानंतरही अमावस्या थोडा वेळ असल्यामुळे आपल्याला ते करता येणार नाही. तर जास्तीत जास्त वेळ आपल्याला एक प्रहराचा पहिल्या प्रहराचा घ्यायचा आहे मित्रांनो. नित्य देवपूजा आटोपूनच आपण गुढी आपल्या घराच्या पूर्व व उत्तर भागात उभी करणार आहोत, हे लक्षात घ्या मित्रांनो. यंदाचा गुढीपाडवा सण आपल्या जीवनात आनंद आणि भरभराटीचा ठरो. नवीन स्वप्न, नवीन संकल्प आणि संपूर्ण यशासाठी गुढीपाडवा सण आपणा सर्वांसाठी मंगलमय देखील ठरो मित्रांनो. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. शालिवान शके 1948 पराभव नाम संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू गुढीपाडवा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी आहे मित्रांनो. कोणत्याही प्रकारचे अशुभ आले असता मात्र सदर गुढी पूजा विधी कर्मकांड करू नये वा यात भाग घेऊ नये. प्रभू श्री रामाचा नाम जप माळेविना करा किंवा श्री गणेश आपली कुलस्वामिनी, आपला कुलस्वामी, देहधारी गुरुमंत्र व इष्टदेवता यांचा मंत्र जप घरच्या घरी सतत माळेविना करत राहा मित्रांनो. पूजा साहित्य काय लागणार आहे हेही या ठिकाणी सांगितले आहे. श्रीफळ, गाठीहार, कडुलिंबाचा पाला, नवीन भगव्या रंगाचे सोळे, सुटी फुले व फुलांचा हार, गुलाबाचे फूल, भिजवलेली चणा डाळ, दारासाठी तोरण, सुपारी, खारीक, बदाम, लवंग, वेलची, हळकुंड, सुटे नाणे, नागवेलीची व आंब्याची पाने, 2 तांब्याचे लहान मोठे कलश. यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमः मंत्र जप करत गुढी उभारण्याची तयारी करा मित्रांनो. एका एका वेळूच्या काठीला तीळ तेलाने मालिश करून सुगंधित उठणे लावा व कोमट पाण्याने स्नान घाला. कोरड्या वस्त्राने पुसून घ्या. हळद, कुंकू, चंदन, भस्म यांचे 3 बोटे आपल्याला काठीवर थोड्या थोड्या अंतराने ओढायची आहे. तांबड्या व पिवळ्या रंगाचे नवीन सोळे नेसवा. वर टोकावर चाफ्याच्या फुलांचा व साखरेच्या गाठीचा हार व कडुलिंब पाल्याचा छोटा डहाळा बांधा. छोट्या कलशावर हळद कुंकवाचे ओले बोटे ओढा मित्रांनो. कंठसूत्र बांधा. कलश गुढीच्या वरच्या टोकावर अडकवा. आपल्या घराच्या पूर्वोत्तर भागात दार व खिडकी समोर स्वतंत्र पाटावरील अष्टगंधाने काढलेल्या अष्टदलावर गुढी शक्यतो आपल्या घराच्या छताच्या वर जाईल अशी उभी करा. याची पंचोपचार पूजा करा. तांबूल वेळा दाखवा. नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा. नैवेद्य म्हणून विशिष्ट प्रकारचा प्रसाद आज तयार करायचा असतो मित्रांनो. यात कडुलिंबाचा पाला, गूळ, मीठ, जिरे, हिंग, काळी मिरी, गुलाब पाकळी, भिजवलेली चणा डाळ, ओवा व मध एकत्र वाटलेले असावे. सदर प्रसाद शेवटी घरातील सर्व सदस्यांनी नैवेद्य दाखवल्यानंतर ग्रहण करायचं आहे मित्रांनो. आपण जर पंचांगधारी असाल तर नवीन पंचांगावरील श्री गणेशाच्या फोटोची पंचोपचार पूजा करा. ब्राह्मण देवतेच्या तोंडून नवीन वर्षाचे संवत्सर फल श्रवण करा किंवा स्वतः त्या योग्य असाल तर पठण करा. अन्यथा माझा संवत्सर फलासंबंधीचा यंदाचा व्हिडिओ आहे, तो थोड्या वेळाने आपण पाहू शकता आणि ऐकू देखील शकता मित्रांनो. दिवसभरात केव्हाही मित्रांनो. आपल्या सर्व मित्र परिवाराला व नातेवाईकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा मोबाईल फोनद्वारे द्या मित्रांनो. शेजारी लहान मुलांना साखरेच्या गाठी भेट म्हणून प्रेमाने द्या मित्रांनो. दुपारी अग्निसाक्षीने पूर्णाचा गोड महानैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा. याआधी महानैवेद्याच्या ताटाखाली पाण्याचा भरीव चौकोन काढावा. यानंतर घरातील सर्व सदस्यांनी गोड महाभोजनाचा आनंद घ्यावा मित्रांनो.
मित्रांनो, सायंकाळी अशीच पंचोपचार पूजा गुढीची सूर्यास्ताच्या आत करा. पंचोपचार पूजा म्हणजे धूप, दीप, गंधाक्षत, फूल व नैवेद्य दाखवणे. याला पंचोपचार पूजा म्हणतात मित्रांनो. यानंतर 5-10 मिनिटांनी पण सूर्यास्त होण्याआधी, आजचा सूर्यास्त सायंकाळी 6:48 आहे, गुढी हळुवारपणे खाली उतरवा. सोवळे विधिवत ब्राह्मण देवतेला दान करा व स्वतः रोजच्या पूजा करण्यासाठी वापरा मित्रांनो. उभयंता ब्राह्मण देवतेला आपल्या घरी बोलावून त्यांचा मान सन्मान करा. त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांना अन्न, वस्त्र, जानवेजोड, रुद्राक्ष वा तुळशी माळा व दक्षिणा द्या. सवाष्णाची साडी चोळी देऊन ओटी भरा. काही सौंदर्य प्रसाधने व सौभाग्य अलंकार भेट म्हणून द्या. गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त होय. या मुहूर्तावर आपण नवीन मौल्यवान वस्तूची खरेदी देखील करू शकता. तसेच नवीन उद्योग व्यवसाय आपण सुरू देखील करू शकता मित्रांनो. स्थावर जंगम व सुवर्णालंकार वा इतरही काही मौल्यवान वस्तूची खरेदी पण करू शकता. अनेक शहरात नवीन हिंदू चांद्र वर्षानिमित्त शोभायात्रा काढून जनप्रबोधन केले जाते. हिंदू धर्मियांचा हा एक चांगला उपक्रम आहे. यात आपण आनंदाने उत्साहाने भाग घेऊ शकता. पण घरची गुढी उभी करूनच मित्रांनो, ती अर्धवट सोडून पळू नका. एकंदरीत नवीन सनातन हिंदू चांद्र वर्षाचे असे धार्मिक पद्धतीने विधिवत स्वागत करा. पण जेथे राजकारण असेल तिथे मात्र क्षणभरही थांबू नका मित्रांनो. कारण राजकीय लोकांना फक्त प्रकाश झोतात येण्यासाठी हे प्रत्येक धार्मिक स्थळी भेट देत असतात. हे आपण दररोजच मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो मित्रांनो. राजकारणात भाग घ्याल तर आपल्या पुण्याचा क्षय होईल मित्रांनो, आपणास सांगणे आहे माझे. त्यापेक्षा श्रीराम मंदिरात आपल्या कुटुंबासह जाऊन भगवंताचे विधिवत दर्शन घ्या. दानपेटी काही यथाशक्ती योग्य रक्कम टाका. निदान आपल्या नावे पुण्य जमा तरी होईल मित्रांनो. मित्रांनो, रावणाने त्याची मर्यादा सोडली, त्याचे फळ त्याला मिळाले. प्रभू श्री रामचंद्राचा ध्यास करणाऱ्या काही वानरांना मोक्ष देखील मिळाला मित्रांनो. म्हणूनच माझे आपणा सर्वांना सांगणे आहे की मर्यादा पुरुषोत्तमासारखी मर्यादा आपल्या जीवनातील प्रत्येक कर्मकांडात आणि त्यानुसारच भगवंताच्या कृपेने आपला बहुमूल्यवान जीवन मार्ग चाला. तसा मानसिक संकल्प आजच्या मुहूर्तावर सोडा आणि आपल्यातील भक्तांची गुणवत्ता वाढवा. श्रीराम भक्त हनुमंताप्रमाणे मित्रांनो. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा गुढीपाडव्या निमित्तचा दुसरा भाग जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.